कालचा जो आपला व्हिडिओ होता, इथे भूत राहते म्हणते, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज रात्री काय झालं माहित आहे? आज रात्री पहाटे 4:30च्या सुमारास माझ्या स्वप्नात भूत आलं आणि ते भूत मला धमकी द्यायला लागलं की तूनं अशा प्रकारचा माझा व्हिडिओ व्हायरल केला, माझ्याबद्दलची लोकांच्या मनातली भीती कमी करण्याचा तू प्रयत्न करीत आहेस म्हणजे मला, आणि याच्यामुळे माझ्याबद्दलची लोकांच्या मनातली भीती प्रभाव कमी होईल आणि जो वचक आहे तो दरारा राहणार नाही. म्हणून त्यानं म्हटलं याच्यानंतर तू असे व्हिडिओ व्हायरल करू नकोस. तर मी म्हटलं मी माझं काम नेहमी सुरू ठेवणार, कारण हा संत गाडगेबाबांचा महाराष्ट्र आहे. संत गाडगेबाबांनी शाळेत न जाता सुद्धा अंधश्रद्धा दूर केली, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये विकसित केला. मी सुद्धा त्यांच्याच विचारावर हे सर्व काम करतात. त्याने म्हटलं हे असं काही करू नको, उगा अगावच्या शहाणपणा करू नको, लोकांना सुधरवून देण्याचा प्रयत्न करू नको, आणि असा जर प्रयत्न करशील तर तुला मी जीवानिशी मारेल. मला मारून तर पाय, म्हटलं तू भूत आहे तर मी काय कमी ना. त्यानं मग माझा गळा आवडण्याचा प्रयत्न केला, माझ्या नड्डीवर बसला तो. मग मी पण त्याचा गळा आवडण्याचा प्रयत्न करण्यात असं उठा लागलं मला, कारण तो माझ्या शरीरावर बसलेला होता. मला उठावं लागलं आणि जसा उठलो त्या झटक्यानं मला मग जाग आली. तर मित्रांनो, हे जी आता जी गोष्ट सांगितली ती सहज गंमत म्हणून सांगितलं, असं काही झालं नाही, असं काही होत पण नाही. कारण आपल्या डोक्यात जो विचार असतो तोच आपल्याला स्वप्नात दिसतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं. आणि भूत वगैरे काही प्रकार नसतो तिथं. मला काही लोकांनी तिथंच म्हणून तिथं अनेक लहानपणापासून अनेक लोकांनी भूताच्या आग्या वेताळाच्या लावडींच्या किंवा या प्रकारच्या अनेक गोष्टी मला सांगितल्या. त्या गोष्टी पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि ऍक्च्युली असं काही भूत वगैरे काही नसते. भूत कुठं असते का असते यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारच आहोत. तोपर्यंत माझा हाच दृष्टिकोन आहे, फक्त लोकांना फसवायचं नाही कधीच. कुठल्याही भूलतापणा आहे ते लोकांमध्ये काल्पनिक गोष्टी निर्माण करून त्यांच्या म्हणजे त्यांना म्हणजे हे नाही करायचं, त्यांची काय म्हणतात दिशाभूल नाही करायची. आणि जे कोणी दिशाभूल करणारे आहेत त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आता लोक समजायला लागलेले, आता लोक शिकले आहेत, लोक सुधारले आहेत. आणि भूत वगैरे ज्या कल्पना आहे ना काल्पनिक, त्या काल्पनिक गोष्टी मला वाटते कमी शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त शिकलेल्या लोकांतच आहे. पत्रिका काढून लग्न करणे किंवा कुठल्याही प्रकारे, म्हणजे हे लोक स्टेजवर मोठमोठ्या गोष्टी सांगतात की मी नास्तिक आहे, आम्ही ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. परंतु त्यांच्या घरी जाऊन पहा की काय परिस्थिती आहे. ते त्यांच्या घरचे लोक जर त्यांना ऐकत नाही तर ते कुठल्या तोंडाने लोकांना सांगतात, हे पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कुठला व्यक्ती जेव्हा सांगतो ना तेव्हा त्याच्या आजूबाजूचा त्याच्या एकदम सखोल जाऊन चौकशी करायची, तेव्हाच विश्वास ठेवा, अन्यथा ठेवू नका. ठीक आहे, यानंतर सुद्धा या प्रकारच्या व्हिडिओसाठी